नमस्कार मंडळी, मी अयोध्या मिनी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण चहा सोबत खाण्यासाठी भरपूर पदर सुटलेली बेकरी स्टाईल खारी घरच्या घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। खारी बनवण्यासाठी इथे मी 2 कप मैदा घेतलाय। तर मैद्याऐवजी इथे तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता। हा मैदा आता एका पसरट प्लेट मध्ये काढून घेतला। यामध्ये आता 1 चमचा जिरे घालूयात। यानंतर यामध्ये आपण 1 चमचा ओवा हातांवर चोळून घालूयात, म्हणजे खारीमध्ये ओव्याचा मस्त असा स्वाद लागतो। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय। आता 2 चमचे रोजच्या वापरातलं तेलाचं मोहन घालूया। तेल इथे आपल्याला थंडच वापरायचंय। तेल घातल्यानंतर हे सर्व आता आपल्याला मिक्स करायचंय। यामधलं तेल हे पूर्णपणे मैद्याला चोळून घ्यायचंय। 2 ते 3 मिनिट एकसारखं मिक्स केल्यानंतर तेल हे मैद्यामध्ये चांगलं मिक्स झालंय। आता याची अशा प्रकारे आपल्याला मूठ वळवून बघायची, तर पिठाची छान मूठ बांधली जाते, म्हणजे तेल हे आपलं मैद्याला पूर्णपणे कोट झालंय। आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय। अंदाजाने थोडंसं पाणी घालत हे पीठ आपल्याला खारीसाठी मळून घ्यायचंय। तर हे पीठ मळत असताना हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचंय, खूप जास्त पातळ पीठ इथे करायचं नाही। तर इथे आता पीठ आपलं मळून झालंय। आता ते आपल्याला सारखं करून घ्यायचं। आता या तयार पिठावर 1 चमचा तेल घालूया आणि हे तेल पूर्ण आपल्याला पिठाला चोळून घ्यायचंय। आता हे पीठ आपल्याला झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी छान मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचंय। पीठ मुरतंय तोपर्यंत यासाठी लागणारा साठा बनवून घेऊ। तर एका वाटीत इथे पहिल्यांदा 2 चमचे मैदा घेतला, यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं। पूर्ण 4 चमचे मैदा किंवा कॉर्नफ्लोअर पण इथे वापरू शकता। आता यात 3 चमचे रूम टेम्परेचरवरचं साजूक तूप घालायचंय। प्रथम हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। नंतर एकसारखं हलवत हे आपण फेटून घेऊया। तर खारीसाठी लागणारा साठा इथे आपला तयार आहे, बाजूला ठेवून देऊया। आता बाजूला ठेवलेलं खारीसाठीचं पीठ 10 ते 15 मिनिटांमध्ये चांगलं भिजलंय। बघा, मी याचे 2 भाग करून दाखवते। अशा प्रकारचंच पीठ खारीसाठी आपल्याला हवंय। आता नंतर या पिठाचे चाकूच्या मदतीने कापून आपल्याला एकसारखे भाग करून घ्यायचेत। तर इथे बघा, सर्व एकसारखे भाग आपण कापून घेतलेत। आता हे मोकळे करून घ्यायचे आणि हाताच्या मदतीने पिठाचे आपल्याला चपाती लाटण्यासाठी आपण जसे गोळे तयार करतो तसे गोल गोल गोळे बनवून घ्यायचेत। संपूर्ण पिठाचे एकसारखे अशा प्रकारे गोळे आपण तयार करून घेतलेत। हे आता आपल्याला लाटून घ्यायचेत। आता यातला एक गोळा घेऊया। या पिठाची आपण शक्य असेल तेवढी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे। थोडंसं कोरडं पीठ लावत ही एकदम पातळ अशी चपाती आपल्याला लाटायची। तर तुम्ही इथे बघू शकता, हातावर घेऊन दाखवते। तर अशा प्रकारे एकदम पातळ अशी चपाती आपली लाटून झाली आहे। ही आता आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे। तर या इथे आता एक मोठ्या ताटामध्ये पहिल्यांदा थोडं कोरडं पीठ घालायचंय, व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि ही चपाती यावर घालायची, म्हणजे ताटालाही चिकटली जाणार नाही। आता अशाच पद्धतीने तयार सर्व पिठाच्या गोळ्याच्या आपल्याला एकसारख्या पातळ अशा चपात्या एकदाच लाटून ठेवायच्या आहे। थोडं कोरडं पीठ अगोदरच्या चपातीवर घालायचं, मग दुसरी चपाती घालायची, म्हणजे एकमेकांना चिकटणार नाही। सर्वच चपात्या इथे एकसारख्या आता लाटून झाल्या। यानंतर यातली एक चपाती घेतली, यावर तयार केलेला साठा घालूया। 1 चमचा साठा यावर घालून संपूर्ण चपातीवर एकसारखा पसरवून घ्यायचा। यानंतर यावर दुसरी चपाती घालायची आणि परत एकदा यावर 1 ते 2 चमचे साठा घालायचा आणि संपूर्ण चपातीला हा साठा हाताने व्यवस्थित एकसारखा लावून घ्यायचा आहे। यानंतर तिसरी चपाती घालायची आणि परत पहिल्यासारखाच साठा घालून घ्यायचा आणि हा साठा पूर्ण चपातीला लावून घ्यायचा आहे।
ही प्रोसेस आता इथे आपल्याला 3 ते 4 वेळा रिपीट करायची आहे। यानंतर आता साठा लावून लेयर केलेल्या चपात्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पहिल्यांदा दोन्ही बाजूने अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायच्या। नंतर परत यावर 1 ते 2 चमचे साठा लावून पसरवून घ्यायचा। यानंतर शेवट आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे 2 फोल्ड करून घ्यायचे आणि हलक्या हाताने याला आपल्याला प्रेस करायचं। एक आता खारीसाठीचा उंडा आपण तयार करून घेतलेला आहे, तर तुम्ही बघू शकता असा हा उंडा आपला तयार झालाय। आता अशाच प्रकारे राहिलेला चपात्यांचा पण खारीसाठीचा लागणारा उंडा आपण तयार करून घेतलाय। यानंतर इथे आता मी बटर पेपर घेतलेला आहे। हे दोनही खारीसाठीचे जे उंडे आपण पिठाचे तयार करून घेतलेत, हे आता या बटर पेपर मध्ये रॅप करून घ्यायचे। नंतर हे आपल्याला फ्रीज मध्ये 15 ते 20 मिनिटांसाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे। यामुळे यात वापरलेलं तूप छान सेट होतं आणि खारी तळताना मस्त अशा लेयर्स आपल्या खारीला सुटल्या जातात। तर 10-15 मिनिटांनंतर उंडे फ्रीज मध्ये सेट झाले, बाहेर काढून घेतले। बटर पेपर काढून आता मस्त असे हे उंडे सेट झालेत, हे आता लाटून घ्यायचे। यातला एक उंडा घेऊन हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचा आहे, म्हणजे यातल्या लेयर्स ह्या जास्त दाबल्या जात नाहीत। थोडंसं इथे जाडसरच हे आपल्याला लाटून घ्यायचंय। आता बघा इथे मस्त असं हे जाडसर लाटून झालं। यानंतर आपल्याला हव्या असलेल्या आकारात किंवा लांबीमध्ये आपल्याला ह्या खारी कट करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी चौकोनी आकारात ही खारी कट करून घेतलेली आहे। तुम्हाला ज्या आकारात आवडत असेल किंवा डायमंड शेप मध्ये सुद्धा या खारी तुम्ही कट करून घेऊ शकता। तर इथे संपूर्ण खारी चाकूने आपण कट करून घेतल्या। इथे थोड्याशा मोठ्याच आकारात मी ह्या खारी कट केल्यात, तुम्ही छोट्या आकारात देखील ह्या खारी कट करून घेऊ शकता। तर आता एक खारी मी तुम्हाला उचलून दाखवते। तर एवढी जाडसर आपल्याला ही खारी तयार करून घ्यायची आहे। आता खारी आपल्या तयार आहेत, एका प्लेट मध्ये काढून घ्यायच्यात आणि अशाच प्रकारे आपल्याला दुसराही उंडा लाटून त्याच्या खारी कट करून घ्यायच्यात। आता ही खारी तळण्यासाठी मीडियम फ्लेमवर तेल छान गरम करून घेतलं। यामध्ये एक एक करत जेवढ्या बसतील तेवढ्या खारी सोडून घेतल्या। 1 ते 2 मिनिट तेलामध्ये आपल्याला चांगल्या सेट होऊ द्यायच्या। नंतर चमच्याने हलक्या हाताने एकसारखं हलवत तळून घ्यायच्या। लो टू मीडियम फ्लेमवरच खारी तळल्यामुळे त्याच्या लेयर्स छान मोकळ्या होतात आणि खारीला मस्त असे पदर सुटतात आणि खुसखुशीत अशी आपली खारी तयार होते। तर तुम्ही बघू शकता खारीला मस्तच असे पदर सुटलेले आहेत आणि बिलकुल तेलकट आपली खारी झालेली नाही। मस्त अशी लालसर सोनेरी रंगावर ही खारी तळून झाली। ही आता काढून घेऊया। तर बघा भरपूर अशा लेयर्स या खारीला सुटलेल्या आहेत। तर अशा प्रकारे घरच्या घरी ही खारी तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा। धन्यवाद।